ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे। आणि आज आपण हा जो अतिशय रॉयल असा मोत्यांचा हार बघत आहोत तो आपण घरच्या घरी अगदी इझी पद्धतीने बनवणार आहोत। आणि ह्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 6 mm साईजचे मोती आणि 3 mm साईजचे मोती लागणार आहेत। काही कड्या वापरणार आहोत आपण 6 mm साईजच्या आणि एक हुक लागणार आहे आपल्याला। आपण दोरा जो वापरतोय तो नायलॉनचा वायर आहे, अतिशय थिन अँड स्ट्रॉंग 0.11 mm थिकनेसचा। तर आपण हे जे दागिने बनवतोय आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीज मध्ये, त्या सगळ्यांसाठी आपल्याला 12 नंबर किंवा 16 नंबर दोन्हीपैकी कोणतीही सुई चालते। मी 12 नंबरची सुई वापरते, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। सुरुवात केलेली आहे 3 mm साईजच्या 6 मोत्यांपासून। त्यांचा एक फुलासारखा आकार करण्यासाठी आपण व्यवस्थित गाठ मारून आपला आकार सिक्युअर केला आणि पुढच्या 2 मोत्यांमधून सुई पास करून एक्स्ट्रा धागा कट केला। आता हा धागा कट केल्यानंतर आपल्याला एक फूल मिळालेलं आहे आणि त्याचा उपयोग आपण कडी आणि हुक लावण्यासाठी करणार आहोत। तर आपण 6 mm साईजची मणी ओवायला सुरुवात केलेली आहे आणि आपण बघू शकता आपण जेव्हाही मणी ओवत आहोत तेव्हा मणी आपल्या फुलामुळे व्यवस्थित अडकून राहत आहेत, म्हणजे आपले मणी सिक्युअर राहत आहेत आपल्या फुलामुळे। तर हा एक उपयोग झाला आणि दुसरा उपयोग पुढे आपण कडी लावण्यासाठी करणार आहोत, ते पुढे बघणार आहोत। तर ह्या ठिकाणी आपण लांबी केलेली आहे 15 इंचेस, 15 इंचेस लांब एवढी आपण आपली मोत्यांची माळ तयार केली। आणि जसं पहिल्या टोकाला आपण एक फूल तयार केलं आपली माळ सिक्युअर करण्यासाठी, तसंच दुसऱ्या टोकाला सुद्धा 6 3 mm साईजच्या मण्यांचं एक फूल तयार केलं, ज्यामध्ये आपण आपली कडी अशा प्रकारे फसवणार आहोत। आपण आपल्या कडीमध्ये ऑलरेडी एक हुक लावून घेतलेलं आहे आणि अशी हुक लावलेली कडी आपण आपल्या ह्या मोत्यांच्या, म्हणजे आपण जे 3 mm साईजचं एक मोत्यांचं फूल तयार केलं त्यामध्ये आपण ती कडी फसवलेली आहे आणि असं आपला उपयोग झालेला आहे ते आपल्या मोत्यांच्या एका फुलाचा। आपण असंच एक आणखीन मोत्यांचं फूल माळेच्या दुसऱ्या टोकाला सुद्धा केलेलं आहे, त्यामध्ये आपण 2 कड्या एकमेकांमध्ये लावून घेतल्या आणि त्यातली एक कडी आपण त्या फुलामध्ये लावून घेत आहोत। तर ही एवढी सोपी पद्धत जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। आणि अशा प्रकारे आपला मोत्यांचा हार तयार झालेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि फक्त 2 साईजचे मोती वापरून। त्यातले 3 mm साईजचे मोती आपण आपले कडी आणि हुक लावण्यासाठी म्हणून एक फूल तयार करण्यासाठी वापरलं आणि आपली जी माळ आहे ती 6 mm साईजच्या मोत्यांची आहे। आणि आपलं जे हुक आहे ते आपण लॉबस्टर हुक घेतलेलं आहे, आपण आपल्या आवडीनुसार S हुक सुद्धा घेऊ शकता। तर अशीच घरच्या घरी कमीत कमी सामानापासून तयार करता येतील अशीच मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स आपण आपल्या ओखास क्रिएशन वरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीज मध्ये बघत असतो। आजचा आपला आहे डे 54 आणि मोत्याचे हार पार्ट 8। तर ही आपली जी प्लेलिस्ट आहे महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने, मी या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देत आहे। तर अशीच नवनवीन मोत्यांच्या दागिन्यांची घरी करता येतील अशी डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन। Thank you for watching. Like, share and subscribe for more designs.